आज माझे हस्बंड माझ्याकरता बनवणार आहे वेगळ्या पद्धतीचं चिकन, हरियाली चिकन, तेही वेगळ्या पद्धतीने. मग चला बघूया. प्रथम टॅमॅटो बॉईल करायला ठेवायचं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. आलं लसणची पेस्ट घालायची आहे. सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धनिया पावडर, मीठ, गरम मसाला घालून घ्यायचा आहे. चिकन मसाला घालून घ्यायचा आहे. या दह्याचा वापर करायचा नाही. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. खडे मसाले बघूया. कलमी, करमफूल, अख्खे धने, मोठी वेलची, जिरं, लवंग. लवंगचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. आता हे सगळे खडे मसाले परतून घ्यायचं आहे. तेल न घालताच परतायचं आहे. टॅमॅटो बॉईल झाले आहेत. सगळे खडे मसाले काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये तेल गरम करून कांदा घालून घ्यायचा आहे. यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे. दोन्ही छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पालक बॉईल करायला ठेवायचं आहे. सर्व खडे मसाले खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे. याची टेस्ट खूप छान लागते. मसाला वाटून झालेला आहे. आता कांदा आणि कोथिंबीर याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. टॅमॅटोचं स्किन काढून त्याचंही पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. पालक थंड झाले की त्याचंही पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडे मसाले जे वाटले होते ते घालून घ्यायचं आहे. आता यात कांदा आणि कोथिंबीरचं जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. सुके मसाले घालायचे आहेत. हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. जिरा पावडर, धने पावडरचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे. गरम मसाला घालून घ्यायचा आहे. मिक्स करायचं आहे. आता यात चिकन मसाला घालून घ्यायचा आहे. परतून घ्यायचं आहे. यात मॅरिनेशन केलेलं चिकन घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले लागले पाहिजे. झाकून 10 ते 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यात मीठ घालून घ्यायचं आहे. टॅमॅटो प्युरी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनपर्यंत याच्यात पाणी घातलेलं नाही. झाकण लावून 10 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन आता ही शिजत आलेली आहे. आता यात पालक प्युरी घालून घ्यायची आहे. त्यात थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे.
थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. छान मस्त रंग आलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. नक्की करून पहा. धन्यवाद.